नमस्कार मंडळी, साध्या सोप्या रेसिपीजमध्ये मी पूनम तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत केक आणि तो सुद्धा गाजर आणि बीटरूट घालून। या केकमध्ये ना आपण कोणत्याही प्रकारचं इसेन्स किंवा कलर न वापरता डायरेक्टली रोज सिरप वापरतोय, त्यामुळे त्याचा अतिशय सुंदर फ्लेवर या केकला येणार आहे। लागणारं साहित्य पाहूयात। आपल्याला लागणार आहे अर्धा कप गव्हाचं पीठ, अर्धा कप मैदा, अर्धा कप मिल्क पावडर घेतली मी इथे, त्याचबरोबर अर्धा कपाच्याच मापाने मी इथे गाजर घेतले आहे, बारीक किसणीने किसून घ्यायचे। बीटसुद्धा अर्धा कप घ्यायचं आहे किसलेलं। अर्धा कप आपण घेणार आहोत रोज सिरप, मी इथे मॅप्रोचं वापरते आणि त्यामध्ये पेटल्स नाही आहेत। त्यानंतर आपण इथे 1/3 कप घेणार आहोत साजूक तूप। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, त्याचबरोबर अर्धा लिंबाचा रससुद्धा लागणार आहे आपल्याला। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। चॅनलच्या नावाप्रमाणेच रेसिपी अगदी साधी सोपी अशी आहे। या केकमध्ये आपण दूध पण नाही वापरणार आहे, त्यामुळे चला सुरुवात करूया। सगळ्यात अगोदर काय करायचं, एका मोठ्या बाउलमध्ये रोज सिरप घेते मी इथे। त्यानंतर त्याच बाउलमध्ये ना आपण बीटरूट आणि गाजरसुद्धा ॲड करणार आहोत। गाजर आणि बीटरूट दोन्हीसुद्धा बारीक किसणीने किसून घ्यायचं आहे आणि रोज सिरपमध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यामध्ये ॲड करायचं आहे साजूक तूप, सगळं परत एकदा मिक्स करायचं आहे आणि नंतर ना आपण ह्याच्यामध्ये आपले जे ड्राय इन्ग्रेडियंट आहेत ते ॲड करणार आहोत। तर मी ते अर्धा कप गव्हाचं पीठ आणि अर्धा कप मैदा असं घेते। तुम्ही फक्त मैद्याचाच केला हा केक तरीसुद्धा चालू शकतं। आणि त्यानंतर मिल्क पावडरसुद्धा ॲड करायची आहे। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एकाच डिरेक्शनमध्ये आपण हे सगळं मिक्स करणार आहोत। गरज वाटली कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करणार आहोत। दूध ॲड नाही करायचं, कारण आपण मिल्क पावडरची क्वांटिटी व्यवस्थित घेतलेली आहे। सगळं छान मिक्स करायचं आहे। तर थोडंसं पाणी घालून मी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतली। केकसाठी नॉर्मली जशी हवी ना आपल्याला तशीच कन्सिस्टन्सी पाहिजे या केकसाठी सुद्धा। आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूयात बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा। व्यवस्थित मिक्स करायचं आहे। एका बाजूला मी कढई प्रीहीट करायला ठेवलेली आहे। जाड बुडाची मोठी कढई घ्यायची आहे आणि त्याचबरोबर केक टिनसुद्धा ग्रीस करून घेतलं आहे तूप आणि मैद्याच्या सहाय्याने। तर सगळ्यात शेवटची स्टेप जी आहे ना केकमधली ती आहे म्हणजे लिंबाचा रस आपण सगळ्यात शेवटी ॲड करणार आहोत आणि सगळं छान मिक्स करायचं आहे। थोडा वेळच मिक्स करा आणि लगेच हे बॅटर जे आहे ना ते केक टिनमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि केक टिन थोडंसं टॅप करून घेऊया, जेणेकरून त्यामधले एअर बबल सगळे निघून जातील। तर मी याच्यावरती ना थोडेसे पंपकिन सीड सजावटीसाठी म्हणून घालणार आहे। तुम्ही ड्रायफ्रूट्स किंवा मग टूटी फ्रुटी जरी घातली तरीसुद्धा चालू शकतं। तर तुम्ही बघू शकता बॅटर किती सुंदर दिसतं, म्हणजे असं मस्त फुगलेला वाटतोय ना। तर केकसुद्धा तसाच बनतो, एकदम मस्त फ्लपी आणि टेस्टी तर 100%। तर अशा प्रकारे आपला केक जो आहे तो मी टॅप करून घेतला आहे। त्यामध्ये थोडेसे पंपकिन सीड घालते आहे आणि झाकण लावायचं आहे। मी इथे तवा पालथा घालते कढईवरती, जेणेकरून व्यवस्थित पॅक होईल हे सगळं। आणि 35 मिनटासाठी साधारणतः मी हा केक बेक होऊ दिला। तुम्ही बघू शकता आपला मस्तपैकी यम्मी हेल्दी आणि टेस्टी असा केक तयार आहे। तर हा मी आता डिमोल्ड करून घेते आणि तुम्हाला कट करून सुद्धा दाखवते। खूप सुंदर बनतो मंडळी आणि स्पॉन्जीसुद्धा बनतो। तर नक्की बनवून बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मी माझ्या चॅनलवर अशाच साध्या सोप्या हेल्दी आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीज अपलोड करत असते। त्यामुळं व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा। बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपीचे अपडेट तुम्हाला येत राहतील। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहताय त्यासाठी थँक्यू सो मच मंडळी। बाय।